नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह। प्रभाग क्रमांक 2 मध्ये साधारणपणे 41,486 इतकी लोकसंख्या आहे। हा प्रभाग विरार पूर्व पश्चिम उड्डाण पुलापासून सुरू होऊन सोनल अपार्टमेंट, जुने विवा कॉलेज चौक मार्ग, नारंगी बायपासने जकात नाका चौक आणि पुढे गोकुळ टाउनशिप जंक्शन पर्यंत पसरलेला आहे। यानंतर हा भाग गोकुळ टाउनशिपच्या मुख्य रस्त्याने नाल्यापर्यंत तसेच नाल्यामार्गे चिखलडोंगरीच्या पश्चिम सीमेपर्यंत जातो। या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत, पाहूयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट। वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विरार परिसरातला हा पश्चिमेकडचा भाग आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आता आहोत। प्रभाग क्रमांक 2चं नागरी वस्तीचं क्षेत्र विकसित आहे असं दिसतंय, परंतु त्या नागरी वस्तीला विकासाच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाही। नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी या प्रभागाची स्थिती आहे। दिसायला मोठमोठी गटार आहेत। आता हे गटार मोठं आहे, परंतु या गटाराच्या बाजूने असलेल्या उंच इमारतीतल्या लोकांना मच्छरचा प्रचंड त्रास आहे। म्हणजे पावसामध्ये हा परिसर पूर्णतः बुडतो। पिण्याच्या पाण्याची या परिसरामध्ये प्रचंड मोठी समस्या आहे। बहुजन विकास आघाडीचं मुख्यालय या प्रभागामध्ये आहे। या प्रभागाच्या क्षेत्रातली जी विकास आराखड्यातील आरक्षणं होती ती आरक्षणं योग्य प्रकारे विकसित होऊ शकली नाही। त्यामुळे विकसित असलेला हा परिसर जरी दिसत असला तरी या परिसरामध्ये त्या विकासाच्या सोयी सुविधा मिळत नाही। या परिसरामध्ये चांगलं अद्ययावत असं कोणतंही आरक्षण विकसित झालेलं नाही। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विकसित दिसणारा हा प्रभाग पूर्णतः नागरी सोयी सुविधांच्या प्रतीक्षेत आहे। इथला मतदार प्रचंड जागृत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशीच लढत होईल। बहुजन विकास आघाडीचं मुख्यालय जरी विरार पश्चिमेकडे असलं तर भारतीय जनतासाठी काम करणारा इथे कार्यकर्ता मोठ्या संख्येने आहे। भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार इथे मोठ्या संख्येने आहे। खरी लढत इथे भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होईल। इथल्या विकासाच्या मुद्द्यावर इथे मोठी लढत होणार आहे। प्रत्यक्षात या प्रभागामध्ये बहुजन विकास आघाडी कुणाला उमेदवारी देते आणि भाजप कुणाला उमेदवारी देते आणि भारतीय जनता पार्टी या प्रभागाकडे निवडणूक लढवताना कोणत्या दृष्टीने पाहते यावर या प्रभागाची लढत ठरणार आहे। यावरील तुमचे मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।